नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 1951 मध्ये राणा शासन पद्धती संपल्यानंतर नेपाळनं लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला होता आणि ती व्यवस्था एक असं म्हणूया आपण की अलिखित पद्धतीनं प्रत्यक्षात राणा शासनाचा असणारा प्रभाव होताच तिथं, म्हणजे जिथं आपल्याला त्या ठिकाणी एका असणाऱ्या घराणेशाहीचा असणारा उल्लेख त्या असणाऱ्या देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये दिसला होता 51 पासून ते 91 पर्यंत. आणि 91 ला काय झालं, या असणाऱ्या नेपाळमध्ये घटनात्मक असणारी यंत्रणा बदलण्यात आली आणि तिथे प्रत्यक्षात राजेशाहीचा असणारा परत एकदा उगम झाला, म्हणजे मोनार्की त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झाली. आणि ती राजेशाही कधीपर्यंत टिकते तर 2007 पर्यंत टिकते. 7 मध्ये लोकांचा परत विरोध येतो या राजेशाहीच्या असणाऱ्या व्यवस्थेमध्ये. राजेशाही फक्त स्वतःच्याच असणाऱ्या बाबतीमध्ये विचार करते अशा पद्धतीची असणारी मेंटॅलिटी तयार झाल्यामुळे लोकांनी खूप मोठ्या पद्धतीने विरोध केला आणि त्यानंतर 2008 ला प्रत्यक्ष संपूर्ण राजेशाहीची असणारी पद्धत रद्द झाली आणि तिथून परत एकदा मागणी सुरू झाली की नेपाळ सारख्या देशामध्ये राजेशाही व्यवस्था नको, तर त्या ठिकाणी परत एकदा लोकशाहीचा संदर्भ स्वीकारावा. आणि त्यानंतर तो प्रयत्न एकदम येऊन थांबला तो 2015 ला. आणि 15 ला प्रत्यक्षात आत्ता जी असणारी राज्यघटना नेपाळमध्ये ऍक्सेप्ट आहे किंवा ज्या राज्यघटनेच्या माध्यमातून व्यवस्था बघितली जाते ती व्यवस्था तयार झाली 2015 ला. आणि तयार करताना त्यांनी भारताच्या राज्यघटनेचा सुद्धा आदर्श त्या ठिकाणी डोळ्यासमोर घेतलेला होता आणि त्यानुसार त्यांनी राज्यघटना तयार झाली. पण मागच्या असणाऱ्या काही वर्षांपासून याच नेपाळमध्ये एक सगळ्यात मोठा असणारा एक मागणी आपल्याला या ठिकाणी होताना दिसते. ते म्हणजेच काय, हे राजकारणी लोक जे आहेत का, त्या राजकारणी लोक आणि राजकारणी लोकांचे असणारे जे मुलं आहेत का, त्यांचं नेपोटिझम वाढत चाललेलं आहे. राजकारणी लोक स्वतःच्याच मुलांना राजकारणामध्ये आणतायत आणि सोशल मीडियामध्ये या राजकारणी लोकांचे असणारे जे मुलं आहेत का, ते खूप महागड्या असणाऱ्या ठिकाणी प्रवास करतायत, खूप महागड्या असणाऱ्या वस्तू परिधान करतायत. मग त्यांचे वॉच असतील, त्यांचे असणारे कपडे असतील, ते कपडे खूप लाखो कोट्यांमध्ये असणारे ते त्या ठिकाणी शॉप करत होते. त्यामुळं हा असणारा जो मॉब आहे ना नेपाळमधला, तोही कोणता, जनरेशन झी, जेन झी, म्हणजे ज्यांचा असणार जन्म आपण म्हणतो की 1997 नंतर ते 2012 पर्यंत ज्यांचा जन्म झालेला आहे, अशा असणाऱ्या लोकांना हे मुद्दे थोडेसे खटकायला लागले होते. म्हणून त्यांनी मागच्या असणाऱ्या काही मंथ पासून एक सगळ्यात मोठा असणारा विरोध करायला स्टार्ट केलं होतं. ते म्हणजेच काय की हे राजकारणी लोक फक्त भ्रष्टाचार करतायत आणि त्या भ्रष्टाचारांच्या विरोधामध्ये हे असणारी सगळी तरुण पिढी या असणाऱ्या नेपाळच्या रस्त्यावरती प्रदर्शन करण्यासाठी येऊ शकते, या पद्धतीचा असणारा विरोध सुरू झाला होता. पण त्यांनी लगेच रस्त्यावरती हा विरोध चालू केला नव्हता. त्यांनी सगळ्यात मोठा विरोध चालू केला होता सोशल मीडियावर. मग सोशल मीडियावरती जवळपास 17 सोशल मीडियाचे असणारे प्लॅटफॉर्म्स होते, ज्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीनं जे सरकार होतं किंवा जे विरोधी पक्ष होते, जनरली जे जे राजकारणी लोक आहेत का, त्या सगळ्या राजकारणी लोकांच्या विरोधामध्ये एक अशांततेची असणारी लाट त्या ठिकाणी सुरू झाली होती. आणि ते कोण होते, सगळे जेनझी होते. जनरेशन झेड मध्ये असणारे विद्यार्थी, जनरेशन झेड मध्ये असणारे लोक या ठिकाणी प्रोटेस्ट करताना दिसतात. कुठं, सोशल मीडियावरती. पण मागच्या 2 दिवसामध्ये काय केलं नेपाळ गव्हर्नमेंटनं, हे प्रोटेस्ट वाढत चालले होते. सोशल मीडियावरती सरकारला खूप मोठ्या पद्धतीनं क्रिटिसाइज केलं जात होतं, त्यांच्या मुलांना, त्यांच्या ऑथॉरिटींना खूप मोठ्या पद्धतीनं क्रिटिसाइज केलं जात होतं. त्यामुळं सोशल मीडियाचे असणारे बरेचसे प्लॅटफॉर्म बॅन केले. कुणी, तर या असणाऱ्या गव्हर्नमेंटनं. मग गव्हर्नमेंट कोणाचे आता सध्याला, ते आहे केपी ओली शर्मा यांचं, जे प्रो चायनीज आहे, म्हणजे चायनाबद्दल त्यांचा असणारी एक भूमिका खूप स्ट्रॉंग होती. मग ती चायनाबद्दलची असणारी जवळीक, वाढत चाललेला असणारा संदर्भ हे अमेरिकेला खटकत होता. म्हणून अमेरिकेनं काय केलं, अमेरिकेनं केपी ओली शर्मा यांच्या सरकारला सांगितलं की तुमच्या असणाऱ्या देशामध्ये जर हे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालू ठेवायचे असतील तर आमच्या प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे एक सेंटर नेपाळमध्ये ओपन करून द्या. म्हणजे काय, सरकार काय पब्लिश करते किंवा कोणते असणारे न्यूज पब्लिश करायचे, कोणते असणारा अजेंडा चालू करायचा, यामध्ये अमेरिकेचा इंटरव्ह्यू असला पाहिजे, हा संदर्भ त्यामध्ये मांडला. आणि जोपर्यंत तुम्ही हे ऐकत नाही, आमच्या सेंटर्स ओपन करत नाही, तोपर्यंत आम्ही सगळे काय करणार, सोशल मीडिया बॅन करणार, असा निर्णय अमेरिकेने घेतला होता. आणि त्याचाच परिणाम काय झाला की या असणाऱ्या नेपाळमध्ये सगळे सोशल मीडिया बॅन झाले. जो असणारा जनरेशन जन्म झाला होता याच असणाऱ्या इंटरनेटच्या टाइम पिरियडमध्ये आणि ज्यांचा सगळ्यात जास्त असणारा टाइम या असणाऱ्या सोशल मीडिया सोबत इंटरनेटमध्ये होता, त्या असणाऱ्या सगळ्या असणाऱ्या जनरेशन झेड मधल्या लोकांना, मुलींची लाईफ इंटरनेट सोबत भोवती त्या ठिकाणी गुंतलेली असताना हे असणारं बॅन हे खूप मोठ्या पद्धतीनं हार्म झालं. आणि जिथं लोकांना असं वाटत होतं की जे इंटरनेटवरती आहेत ते प्रत्यक्षात असणाऱ्या लाईफमध्ये किंवा प्रत्यक्ष असणाऱ्या
रस्त्यावरती दिसू शकणार नाहीत असा सगळ्यात मोठा गैरसमज होता ना, तो आता या नेपाळच्या असणाऱ्या जेन्झीनं तोडून टाकला. आणि जसं बॅन झालं तिथं करप्शनच्या विरोधामध्ये आम्ही लढत होतो. सरकारनं आमच्या असणाऱ्या गोष्टींना सोशल मीडियावरती येऊ द्यायचं नाही म्हणून सगळ्या असणाऱ्या सोशल मीडियाला बॅन केलं. म्हणून सगळ्यात मोठा असणारा एक प्रोटेस्ट या ठिकाणी सुरू झाला होता. कोणाच्या विरोधामध्ये? नेपाळ गव्हर्नमेंटच्या विरोधामध्ये. आता इथं स्टुडंटचा मोर्चा, विद्यार्थ्यांचे आंदोलन असं कोणता संदर्भ येत नाही, तर डायरेक्टली इंटरनेटचा प्रभाव असल्या कारणानं आणि सोशल मीडियाचा असणारा कंटेंट असल्या कारणानं इथं उल्लेख केला जातो. जनरेशन झेडनं काय केलं, या असणाऱ्या आंदोलनाला, या विरोधाला स्वतःच्या हातामध्ये घेतलं आणि ही असणारी मोहीम, ही असणारी चळवळ स्टार्ट झाली. अशा सगळ्या कंडिशन्स मध्ये कालपर्यंत हे फक्त विरोध होता आणि त्या विरोधामध्ये काल संध्याकाळपर्यंत जवळपास 19 लोकांचं असणारं त्या ठिकाणी निधन झालं. का झालं निधन? कारण हे जे सगळे लोक होते ना, जनरेशन झेड म्हणजे काय, वय वर्ष 25 पर्यंतचे असणारे जे मुलं आहेत का, त्यांचा उल्लेख, ते सगळे काय आले होते, या असणाऱ्या प्रोटेस्टमध्ये उतरले होते आणि त्यांनी हल्ला केला संसदेवरती, नेपाळच्या असणाऱ्या संसदेवरती. आणि संसदेवरती हल्ला केल्यानंतर ते नेपाळच्या संसदेला म्हणजे त्या सुरक्षिततेच्या भिंतीला क्रॉस करून ते असणाऱ्या पार्लमेंटरी असणाऱ्या हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात या केपी ओली शर्मांनी आदेश दिला, शूट ॲट साईटचा असणारा आदेश दिला, म्हणजे दिसता क्षणी गोळी मारण्याचा आदेश दिला. आणि म्हणून जे मुलं, जे असणारे हे प्रोटेस्टर्स, हे त्या पार्लमेंटरी हाऊसेसमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करत होते, त्या सुरक्षेच्या असणाऱ्या त्या बॅरियरला क्रॉस करून त्यांना शूट केलं आणि ते कालपर्यंत 19 असणारे व्यक्ती त्यामध्ये निधन झालं त्यांचं. आणि त्यानंतर हा असणारा मोर्चा, हा असणारा विरोध एवढा भडकला की आज काय करावं लागलं, तर आज हा प्रोटेस्ट एवढा भयंकर वाढला की हे जे सगळे प्रोटेस्टर आहेत का, हे विरोधी गट किंवा विरोधी पक्ष असा कोणताच न विचार करता जे राजकारणी दिसतील त्यांना यांनी अक्षरशः मारायला सुरुवात केलं. आणि त्यामध्ये त्यांच्या फायनान्स मिनिस्टरला रस्त्यावरती पळवून मारलं. सोबत जे अगोदरचे असणारे प्राईम मिनिस्टर होते ना, शेर बहादूर देवबा, यांना सुद्धा त्यांच्या घरात घुसून मारलं. मग त्यांचे असणारे व्हिडिओज, रक्तानं माखलेलं त्यांचं शरीर, हे व्हिडिओज खूप मोठ्या प्रमाणात आता स्प्रेड होत आहेत. आणि अशी माहिती मिळते की आता सध्या केपी शर्मा ओली हे काय करतायत, आता त्यांनी रिझाईन केलेलं आहे आणि ते रिझाईन करून ते एका सुरक्षित ठिकाणावरती पोहोचलेले आहेत. म्हणजे काय, आपण ज्या पद्धतीनं या ठिकाणी पाहिलं होतं, सिरियामधली असणारी घटना घडली आणि त्या सिरियामध्ये घडल्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलं होतं, त्या असणाऱ्या देशाचा लीडर सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या असणाऱ्या देशांमध्ये पळून जाताना दिसले. मग त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ते पळून जाताना दिसले ते कुठं, रशियामध्ये. मग त्या ठिकाणी उल्लेख करतो कोणाचा, बशर अल असद यांच्या असणाऱ्या नावाचा उल्लेख आपण बघितला. त्यानंतर आपण आपल्या देशाजवळच्याच असणाऱ्या बांगलादेशच्या असणाऱ्या प्राईम मिनिस्टर या ठिकाणी उल्लेख केला, कोणाचा, शेख हसीना यांचा. त्यांनी सुद्धा त्या देशाचं पलायन केलं. आणि त्यानंतर मोहम्मद युनुस या व्यक्तीनं त्या ठिकाणी इंट्रीम गव्हर्नमेंट तयार करून स्वतःचं शासन तिथं चालवायला सुरुवात केली होती. हे पाहिलं आपण. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणच्या असणाऱ्या देशांमध्ये लीडर पळून जाताना, लीडर सोडून जाताना आपण बघितलं. तर तशीच एक असणारी अवस्था आता कुठं आलेली दिसते आपल्याला, या असणाऱ्या नेपाळमध्ये. आणि नेपाळचे असणारे जे प्रो चायनीज व्यवस्थेमध्ये अडकलेले असणारे व्यक्ती म्हणजेच कोण, या ठिकाणी केपी शर्मा ओली यांनी काय केलं या ठिकाणी, तर इथून रिझाईन केलं आणि ते एका सुरक्षित ठिकाणी आपल्याला पोहोचताना दिसतात. पण त्याच्या सोबतच या असणाऱ्या प्रोटेस्टरांनी काय केलं, त्यांच्या असणाऱ्या पार्लमेंटरी हाऊसेसला, त्यांच्या असणाऱ्या राजकारणी लोकांच्या घरांवरती आग लावण्याचा प्रयत्न केला. आगी भयंकर पद्धतीने लागल्या. आणि तुम्हाला जर हे असणारे व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता की ते या ठिकाणी असे व्हिडिओज दिसतात तुम्हाला, की आता रेफरन्स आहे या ठिकाणी द इंडियन एक्सप्रेसचा. आणि या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला की नेपाळचे फायनान्स मिनिस्टर आहे का, त्यांना चेस केलं जात आहे, त्यांना मारलं जात आहे. हा व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये दिसून येईल. सोबतच पाहिलं तुम्ही या ठिकाणी तर हा पण इथं दुसरा व्हिडिओ तुम्हाला दिसेल. ज्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये इथं तुम्हाला या असणाऱ्या संपूर्ण नेपाळी व्यवस्थेमध्ये जिथला असणारा मूळ मुद्दा काठमांडू या ठिकाणी सुद्धा प्रोटेस्टर काय करतायत, एक खूप वेगळ्या पद्धतीची असणारी भूमिका याच्यामध्ये आणताना दिसत आहेत. आणि जाळपोळ खूप मोठ्या प्रमाणात होते. जे भूतपूर्व असणारे प्राईम मिनिस्टर होते त्यांनाही मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. त्यांचेही असणारे रक्ताने माखलेले असणारे व्हिडिओज आता खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्प्रेड होत आहेत. आणि अशा कंडिशन्स मध्ये जनरेशन झेडच्या बाबतीमध्ये असणारा मुद्दा जर बघितला आपण या ठिकाणी, तर आपल्याला दिसेल की कुठं ना कुठं आपल्याला हा मुद्दा एक खूप वेगळ्या पद्धतीने हायलाइट होताना दिसला होता. आणि त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचं नाव आता चर्चेमध्ये येते की या असणाऱ्या प्रोटेस्टच्या पाठीमागं कोण असू शकतात. काय म्हणतोय मी, या असणाऱ्या प्रोटेस्टच्या पाठीमागं कोण असू शकतात. मग तेव्हा सिंपली एका असणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी लक्षात घ्यायचा. कोण असतील इथं, तर ते असतील इथं बॅलेंद्र शाह यांचा नावाचा उल्लेख येतो या ठिकाणी. म्हणजेच कोण असेल इथं, बॅलेंद्र शाह ही व्यक्ती आता सध्याला या असणाऱ्या संपूर्ण जे आता वेगवेगळ्या पद्धतीने प्रोटेस्ट होत आहेत, सगळे असणारे
जनरेशन झेडची असणारी मुलं या ठिकाणी रस्त्यावरती येत आहेत, यांना लीड करताना दिसतायत असं ही व्यक्ती, मग कदाचित येणाऱ्या कालखंडामध्ये नेपाळमध्ये जी अस्थिरता आहे त्यानंतर कदाचित तिथं इंट्रीम गव्हर्नमेंट येऊ शकतं. जसं इंट्रीम गव्हर्नमेंट आपण बांगलादेशमध्ये या ठिकाणी इथं बघितलं होतं आणि मोहम्मद युनुस हे तिथं आपल्याला लीड करताना दिसत आहेत. तर असेच असणारी एक लीड तुम्हाला या असणाऱ्या नेपाळमध्ये बघायला मिळू शकते. हाय रेफरन्स या ठिकाणी बघूया. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या बाबतीमधला संदर्भ पाहिला तर कदाचित या असणाऱ्या मागणीमध्ये परत एकदा नेपाळमध्ये ही मागणी आता परत एकदा जोर धरते. ते म्हणजेच काय, लोकशाही संपवा आणि परत एकदा राजेशाही आणा, किंवा चायनाचा आणि अमेरिकेचा असणारा वाढता प्रभाव हा या असणाऱ्या देशाला कशा पद्धतीने संपवण्याचा प्रयत्न करतोय, या अतिशय भयंकर असणारी भूमिका आपल्या दारापर्यंत येऊन थांबलेली आहे. आपल्या असणाऱ्या बॉर्डरच्या असणाऱ्या देशामध्ये जर अशी अस्थिरता असेल तर नक्कीच भारताला सुद्धा या गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. कारण आपण विदाउट विजा असणारं ट्रान्सपोर्टेशन, विदाउट विजा असणारा संदर्भ आपण या देशासोबत वापरतो. तर त्यामुळे तिथले असणारे प्रोटेक्ट आपल्या भारतापर्यंत कशा पद्धतीने विचारांच्या माध्यमातून पोहोचतील आणि इथं भारताचं गव्हर्नमेंट किती स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, हाही संदर्भ याच्यामध्ये असेल. तुम्हाला काय वाटतं या असणाऱ्या प्रोटेस्ट बद्दल, या जनरेशन झेड बद्दल, यांचा असणारा प्रोटेस्ट हा योग्य आहे का? इथं तुमच्या असणाऱ्या मतांना या ठिकाणी व्हॅल्यू द्या आणि तुमचे असणारे मुद्दे कमेंट सेशन मध्ये मांडण्याचा प्रयत्न करा. आणि सेशन आवडलं असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, चालेल, थांबूयात आपण, भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.